पुण्याजवळ हिंजवडीत मंगळवारी सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलरनं पेट घेतला होता आणि या भीषण दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला होता। हिंजवडीत असणाऱ्या लोम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना घेऊन ही बस निघाली होती। पुण्याजवळील धायरीतून ही बस हिंजवडीच्या दिशेने जात होती आणि हिंजवडीतील फेज 1 समाप्त होताच अचानक या टेम्पो ट्रॅव्हलरनं पेट घेतला होता। या प्रकरणी तपासादरम्यान खळबळजनक माहिती जी आहे ती समोर आली असून हा अपघात नव्हता तर या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक जनार्दन हंबर्डीकर याने ठरवून आणि जाणून बुजून केलेलं हे कृत्य असल्याचं समोर आलं आहे। या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक जनार्दन हंबर्डीकर मागील अनेक दिवसांपासून या कंपनीत काम करत होता, त्यामुळे या कंपनीतील इतर कर्मचारी जे आहेत त्याला कामगारासारखं काम सांगायचे। याशिवाय त्याचा दिवाळीतील पगार देखील कापला होता अशी देखील माहिती समोर येते आणि या सर्वांचा राग त्याच्या मनात होता आणि त्यामुळेच त्याने अशा प्रकारे हे कट रचल्याचं समोर झालं। इतकंच नाही तर या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये असलेल्या 12 लोकांना ठार मारण्याचा त्याचा प्लॅन होता आणि त्याने या संपूर्ण कट जो आहे तो आधीच रचला होता। या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये त्याने खरं तर आधीच केमिकल आणून ठेवलं होतं आणि आपण पाहिलं असेल मंगळवारी सकाळी जेव्हा ही बस हिंजवडीच्या फेज 1 च्या समोर आली तेव्हा अचानक या बसने पेट घेतला आणि काही क्षणात संपूर्ण बस जी आहे ती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। यातील 6 कर्मचारी जे आहेत ते बाहेर पडले, मात्र 4 कर्मचाऱ्यांना यातून बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा जागीच जळून मृत्यू झाला होता। या संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही देखील समोर आला असून हा चालक जो आहे तो जनार्दन हंबर्डीकर हा या टेम्पो ट्रॅव्हलर मधून उडी मारून पळून जाताना दिसत आहे। याविषयी काही वेळापूर्वीच पिंपरी चिंचवड पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि काय माहिती दिली पाहूयात। काल फेज 1 मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर लोमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये 4 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, काही लोक जखमी होते। त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे। यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय 54 वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे। ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे। यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे। आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे, तो इंज्युर्ड आहे, त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत। कारण काय झालं आणि नेमकं कारण यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले, काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळालं। आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे ज्या बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते। दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता, तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात, या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता। या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। कोणाला नेमकं त्याला मारायचा उद्देश होता की सगळ्यांना? हे तपास सुरू आहे आता। यामध्ये त्याचा प्राथमिक 3 ते 4 लोकांवर जास्तीचा राग होता। आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल। त्यांचाच मृत्यू झाला की ते बचावले आणि दुसऱ्या ते बचावलेले आहे, मागे बसलेले जे 4 आहेत त्यांचा मृत्यू झाला।